उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी समजली जाणारी श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाची यात्रा यावर्षी अतिशय उत्साहात आयोजित करण्यात आली आहे। यात्रेनिमित्ताने सुप्रसिद्ध असलेल्या बैलगाडा शर्यतींचे मोठ्या दिमाखात आणि जोशपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले। यावेळी अनेक भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले। बैलगाडा शर्यतीबरोबरच यात्रेमध्ये प्रसिद्ध असलेल्या जिलेबी, भजी, भेळ आदी खाद्यपदार्थांवर यात्रेला आलेल्या यात्रेकरूंनी एकच ताव मारला। गेली 2 दिवस सुरू असलेल्या या यात्रेला लाखो भाविकांनी उपस्थिती लावली। या यात्रेत यात्रा कमिटीचे उत्कृष्ट नियोजन पाहायला मिळाले। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। पौर्णिमा म्हटली का थापलिंग यात्रा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। मग गेल्या मागच्या काळामध्ये थोडीशी गर्दीचा परिणाम बैलगाड्यामुळे झाला होता, परंतु ह्यावेळेस भरपूर त्या ठिकाणी गर्दी आहे। थापलिंगची यात्रा म्हटलं त्या ठिकाणी भजी, जिलेबी आणि रेवडी हा आस्वाद घेण्यासाठी बरेचसे भाविक त्या ठिकाणी येतात। मग त्या ठिकाणी घरोपयोगी वस्तू असतात, त्याच्यामध्ये खोरा असेल, फावडा असेल, टिकाव असेल, कुदळ असेल, लाटणं, पळपट, सर्व महिलांसाठी पुरुषांना लागणारे जे अवजार आहेत ती सर्व त्या ठिकाणी थापलिंगच्या यात्रेत हमखास मिळतात। पहिली यात्रा चालू कोणती होती तर ती नव्या वर्षामध्ये थापलिंगची यात्रा त्या ठिकाणी चालू होती। सकाळी त्या ठिकाणी पहाटे 4 वाजता देवाची त्या ठिकाणी महापूजा झाली। तदनंतर खाली सकाळी 7च्या दरम्यानमध्ये नागापूर गावातून थापलिंगकडे त्या ठिकाणी काठी येते। काठी मिरवणूक झाल्याच्या नंतर सकाळी 8 वाजता त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत सुरू झाली। तदनंतर 9, 9:30, 10च्या दरम्यानमध्ये भाविक यायला त्या ठिकाणी जास्त सुरुवात होती। दुपारच्या कालखंडामध्ये भरपूर गर्दी होती आणि दुपारच्या नंतर मग यात्रा संपेपर्यंत त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती। आणि यावेळेस असं झालेलं आहे की शुक्रवार शनिवार असल्या कारणानं, शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणानं मुंबई पुण्यातले लोक भाविक त्या ठिकाणी यंदा जास्त येत आहेत। पारगाव पोलीस स्टेशनचे PI सन्माननीय लवजी थाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 40 पोलिसांची टीम त्यांनी या ठिकाणी हजर केलेली आहे। त्यामध्ये घाटामध्ये काय व्यवस्था केलेली आहे, आमच्याकडे 5 पार्किंग आहे। त्यामध्ये थापलिंगच्या पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, उत्तरेला आणि दक्षिणेला त्या ठिकाणी पार्किंग आहे। त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येकी 2-2 पोलिसांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। मग सुरक्षेच्या माध्यमातून मग मंदिरापाशी होणारी जी पाकिटमारा असतात त्या ठिकाणी मंदिराच्या आसपासमध्ये 4-5 पोलीस आहेत। त्या ठिकाणी पाळण्याकडे जास्त गर्दी होती, तिथे त्या ठिकाणी 5 पोलिसांचा बंदोबस्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे। आजच्या दिवशी साधारण 1 ते 1.25 लाख भाविक या ठिकाणी उपस्थिती राहतील आणि उद्याच्या दिवसाला प्रचंड त्या ठिकाणी मोठी गर्दी होईल व 2 ते 2.5 लाख भाविक या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे। भक्त लोकांना आव्हान आम्ही एवढंच करतो की पुढं होणारा जो मागच्या कालखंडामध्ये जो कोविड होता, कोविड नंतर त्या ठिकाणी लंपी आजार आला। लंपी आल्यामुळे परत बैलगाडा शर्यतीवर त्या ठिकाणी परिणाम झाला, परंतु थापलिंग महाराजांच्या कृपेने लंपी हा गेला आणि कोविडचाही त्या ठिकाणी कालखंड गेला। मी भाविकांना एवढी सूचना करतो की आपण त्या ठिकाणी कोरोना मुक्त यावं, लंपी मुक्त यावं। इथून पुढे येणारं संकट थापलिंग महाराज त्या ठिकाणी निश्चितच दूर करेल, यामध्ये माझी त्या ठिकाणी